1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य मिळालं असताना आपण लोकशाही शासन व्यवस्था हिचा पुरस्कार केला. या शासन व्यवस्थेचे प्रमुख 4 स्तंभ म्हणजे विधिमंडळ, न्यायपालिका, कार्यपालिका आणि चौथा स्तंभ म्हणजे प्रसार माध्यम. यात विधिमंडळाचं कामकाज कसं चालतं, न्यायपालिकेचं कामकाज कसं चालतं आणि प्रशासन एकंदर कसं हालचाली करतं या संबंधातली माहिती ही प्रसारमाध्यमांच्याकडनं मिळायची. मग त्या प्रसारमाध्यमामध्ये वर्तमानपत्र हे जसं एक प्रमुख साधन होतं, त्याचबरोबर आकाशवाणीवर ह्या नियमित बातम्या त्यातनं हे कळायचं. त्यानंतर नवीन माध्यम आलं ते म्हणजे दूरदर्शन, याच्याही बातम्यातनं आपल्याला ही माहिती मिळायला लागली. 1975 ते 77 निवडणुका होईपर्यंत आणीबाणी आली आणि यातली प्रसारमाध्यमं यांना खूप बंधन आली. काहीही प्रसार करायचा नाही, प्रसार प्रचार. त्यामुळे काय काय चाललं होतं प्रशासनात, न्यायपालिकेत किंवा ह्याच्यात, ह्याचं काही माहिती मिळू शकली नाही आणि ती बंदी आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीनंतर उठवली गेली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा यातलं कामकाज, महानगरपालिकेतलं कामकाज हे प्रत्यक्ष दूरदर्शनवरनं पाहायला मिळण्याची सोय झाली. या आणीबाणीनंतर या लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, महानगरपालिका यातलं सगळं कामकाज पाहण्याची संधी मिळाली. दूरदर्शनवर हे दाखवलं जायला लागलं आधी. परंतु यालाही मर्यादा होत्या, कारण दूरदर्शन म्हणजे DD न्यूज हे नॅशनल चॅनेल आणि आकाशवाणी याच्यावरूनच हे सगळं प्रसारण व्हायचं, वर्तमानपत्रात यायचं. परंतु त्यानंतर विविध चॅनेल जी निघाली, या चॅनेलच्या माध्यमातून या बातम्या प्रसारित व्हायला लागल्या आणि लोकांना अधिकची माहिती मिळायला लागली. यातही या चॅनेल्समधून मिळणाऱ्या बातम्या, त्यांचे मालक कोण, त्यांची विचारसरणी काय यावर अवलंबून असल्यामुळे काही वेळा त्या थोड्याशा एका बाजूला झुकलेल्या अशा असायच्या आणि त्यामुळे सर्व बाजूंनी येणारी माहिती लोकांपर्यंत येत नव्हती. त्यामध्ये जे वेगवेगळे नॅरेटिव्ह पसरवले जायचे, ते नॅरेटिव्ह एका बाजूनेच लोकांना कळत असल्यामुळे दुसरी बाजू त्याची समजत नव्हती. परंतु आता फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब चॅनेल्स आणि प्रायव्हेटली यूट्यूबवर वेगवेगळी माहिती देणारे असे हे उपलब्ध झाल्यामुळे सर्व प्रकारची माहिती, त्यानंतर फेसबुकवर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया यामुळे समाजातल्या सर्व घटकांना सर्व बाजूनी माहिती मिळायला लागली. जी एकांगी होती थोडीशी, ती सर्व बाजूनी काय काय नेमकं चाललं आहे याचं हे त्यांना मिळालं आणि त्यामुळे त्यांना त्यांचं मत स्वतःचं बनवणं हे सोपं. या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ही माहिती खूप मोठ्या प्रमाणावर चांगली उपलब्ध झाली आणि त्यामध्ये छोटे यूट्यूब चॅनेलवाले त्यांनी आपलं चांगलं बस्तान बसवलं, त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता वाढवली आणि लोकांना सर्व प्रकारची माहिती त्यापासून मिळायला लागली. यामध्ये अनिल थत्ते यांचं गगनभेदी, भाऊ तोरसेकर यांचं प्रतिपक्ष, प्रभाकर सूर्यवंशी यांचा आकार डिजिनाय, सुशील कुलकर्णी यांचा ॲनालायझर, MS-48 हे अनय जोगळेकर यांचं, अशांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली. या व्यतिरिक्तही न्यूज लंका, ओशियन नेटवर्क, कॅपिटल TV, त्यानंतर रिपब्लिक TV अशा कितीतरी न्यूज चॅनलनी आपलं महत्त्वाची भूमिका बजावली. या व्यतिरिक्त कितीतरी छोटे मोठे म्हणजे अंजू पंकज असतील किंवा पवन त्यागी असतील
या सगळ्यांनी आपापल्या परीनं लोकांना महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न. मतदाराचं वय 18 करणं, मतदार सुशिक्षित व्हायला लागणं, त्याला चारी बाजूनी माहिती मिळणं सर्वांगानी, आणि यामुळे त्याला स्वतःचं मत तयार करता येणं शक्य झालं. आणि त्यामुळे मतदार राजा जास्त शहाणा झाला, जास्त सुशिक्षित झाला, जास्त विचार करायला लागला. आणि हीच लोकशाही बळकट होण्याची आत्ताची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही आता अधिकाधिक वेग पकडेल आणि देश अधिक समर्थ होईल अशी आपण अपेक्षा करूया.